जे आपल्या सगळ्यांकडे असतंच. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे काम करायचं कधी? तर त्यासाठी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 3 महिने एकदम परफेक्ट आहेत. कारण या काळात रब्बीची कापणी झालेली असते, शेत मोकळं असतं आणि पिकांचे अवशेष कडक उन्हात वाळून कुरकुरीत झालेले असतात, त्यामुळे ते श्रेडरमध्ये अगदी सहज बारीक होतात. या 3 महिन्यात आपल्याला कचरा बारीक करून शेतात पसरवून नांगरणी करून घ्यायची आहे. ही खरीप हंगामासाठीची एक अशी गुंतवणूक आहे जी आपल्याला वर्षभर फायदा देईल. चला आता ते जादुई द्रावण म्हणजे वेस्ट डिकंपोजर बनवायचं कसं ते सविस्तर बघूया. सगळ्यात आधी एक 200 लिटरचा ड्रम घ्या. त्यात साधारण 190 लिटर पाणी भरा. आता त्यात टाका 2 किलो गूळ. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, गूळ हा गावरान आणि शक्यतो रसायनमुक्त असावा, कारण केमिकलयुक्त गूळ आपल्या फायदेशीर जीवाणूंना मारू शकतो. हा गूळ म्हणजे त्या जीवाणूंसाठी जेवण आहे. गूळ पाण्यात विरघळला की बाजारात मिळणारी वेस्ट डिकंपोजर कल्चरची एक छोटी बाटली त्यात टाका.